नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं बोल कबड्डी युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 72व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. मंडळी, पहिला सेमीफायनलचा सामना उत्तर प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र या दोन संघात झाला. एकतर्फी झालेल्या या सामन्यामध्ये महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश संघावर 49-36 असा दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. दुसरा सेमीफायनलचा सामना इंडियन रेल्वे विरुद्ध चंदीगड या संघात झाला. अतिशय अटीतटीचा झालेला हा सामना निर्धारित वेळेत 38-38 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर 5-5 रेडमध्ये झालेल्या या सामन्यामध्ये इंडियन रेल्वे संघाने चंदीगड संघावर 7-4 असा विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. मंडळी, 72वी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा फायनलचा सामना महाराष्ट्र आणि इंडियन रेल्वे या संघात झाला. फायनलच्या या सामन्यामध्ये इंडियन रेल्वे संघाने महाराष्ट्र संघावर 49-31 असा विजय मिळवत 72वी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे सुवर्ण पदक पटकावले. इंडियन रेल्वे संघाकडून पंकज मोहिते, सुपर 10, शुभम शिंदे, हाय5 यांनी खतरनाक खेळी करत इंडियन रेल्वे संघाला विजय करण्यात मोलाची कामगिरी बजावली. 72वी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता इंडियन रेल्वे संघ, रौप्य पदक विजेता महाराष्ट्र संघ, कांस्य पदक विजेता चंदीगड संघ, कांस्य पदक विजेता उत्तर प्रदेश संघ हे संघ पदकांचे मानकरी ठरले आहेत. मंडळी, इंडियन रेल्वे संघाकडून फायनलमध्ये आपला मराठमोळा पंकज मोहिते याने सुपर 10 तर शुभम शिंदे याने सेमीफायनल आणि फायनल मध्ये हाय5 करत इंडियन रेल्वे संघाला 72वी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.